चोरट्यांची मंदिरावर धाड. देवळाली गाव तारीख 23/12/25. देवळाली गावातील सार्वजनिक पारावर असलेल्या सूर्यमुखी गणपती मंदिर व दंडे मारुती मंदिराचे पहाटे दरवाजा तोडून मूर्तीवरील चांदीचा मुकुट व दानपेटीतील रोकड रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला. गणपती मंदिरावरील सुमारे 2 लाख रुपये किमतीचा 900 ग्राम वजनाचा चांदीच्या मुकुटासह दानपेटीतील रक्कम तर जीर्णोद्धारासाठी जमलेल्या रकमेवर सुद्धा चोरट्यांनी डाव साधला. एकाच रात्री 2 मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे भक्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. श्री सूर्यकांत लवटे पंच कमिटी सदस्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सूर्यकांत लवटे यांनी दिली आहे. देवळाली गाव सार्वजनिक पार्क सूर्यमुखी गणपती मंदिर या ठिकाणी रात्री पहाटे 3-3:30च्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून या ठिकाणून चांदीचा मुकुट आणि गल्ल्यातली रोख रक्कम ही घेऊन पसार झाला आहे. हा चोरी करण्याचा मागच्या टायमाला सुद्धा अशी दानपेटी फोडून त्यातली रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. आत्ता इथं तेच झालं. दरवाजा तोडून या ठिकाणी जवळजवळ 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम अशी घेऊन चोरटा या ठिकाणून फरार झालेला आहे. तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला तर त्यांनी लवकरात लवकर शोध लावून, कारण की आज देवळाली गावात जवळजवळ दंड्या मारुती असन, अजून 2 रिक्षा असन, 1 गाडी असन, अशा वाहनांची सुद्धा त्या चोरट्यांनी किंवा अज्ञात माणसांनी त्या ठिकाणी ते फोडलेलं आहे. नाशिक स्टार न्यूजसाठी सदाशिव जगताप, नाशिक.